मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहेत. कारण पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचे एका चुकीमुळे पीएम किसान योजनेचे येणारे हप्ते हे बंद झालेले आहेत. पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेलात तर पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा होत नाहीत. त्यांना आता कुठल्याही प्रकारचा पीएम किसान योजनेचा लाभ दिला जात नाहीत. तुम्ही जर एक चूक केली तर तुमचे पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे येणारे हप्ते हे बंद होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला कोणती चूक करायची नाहीत आणि कशामुळे पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते येणारे बंद होत आहेत, आपल्याला पैसे कोणत्या एका चुकीमुळे मिळू शकत नाहीत, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर नमस्कार मित्रांनो, मी अनिल गोरे, एम.एस. मराठी संग्राम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट ह्या मिळत राहतील. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता पीएम किसान योजनेच्या साईटवरती आल्यानंतर इथं एक ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे. फार्मर कॉर्नर नावाचा ऑप्शन आहे. त्याचमध्ये एक 13 नंबरचा ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे, वॉरंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्स. तर तुम्ही इथं बघू शकता 13 नंबरचा ऑप्शन आहे, जिथं आपण ई-केवायसी किंवा नवीन रजिस्ट्रेशन करतो किंवा आपण स्टेटस वगैरे चेक करतो, तर त्याच ऑप्शनमध्ये एक नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे, व्हॉलंटरी सरेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्स. तर तुम्ही या ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर तुमचे पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे येणारे हप्ते हे बंद होऊ शकतात. कारण या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर भरपूर नागरिकांचे येणारे हप्ते हे बंद झालेले आहेत. कारण काही जण काय करतात की नक्की हा ऑप्शन काय आहेत आणि कशासाठी आहेत, तर त्याच्यासाठी आपले इथं बेसिक डिटेल भरतात, माहिती भरतात, जसं की रजिस्ट्रेशन नंबर असेल, आधार नंबर वगैरे असेल, तर टाकून बघतात की नक्की हा ऑप्शन काय आहेत आणि त्यांनी ही माहिती भरल्यानंतर त्यांचे येणारे पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते हे बंद होतात. तर त्यामुळं आपल्याला ही चूक करायची नाहीत, आपल्याला या ऑप्शनला छेडछाड करायची नाहीत, म्हणजेच आपल्याला या ऑप्शनवरती कुठेही कशाही प्रकारचं आपल्याला क्लिक करायचं नाहीत, टच करायचं नाही. तुम्ही जर इथं टच केलं आणि इथं तुम्ही जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार कार्ड नंबर वगैरे जर टाकला तर तुमचे येणारे पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा पैसे बंद होऊ शकतात. आतापर्यंत ज्या ज्या नागरिकांनी इथं आपली माहिती भरलेली आहे त्या नागरिकांचे येणारे पैसे हे बंद झालेले आहेत आणि आता त्यांनी जर नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेला तर त्यांचं नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा होत नाहीत. कारण हे त्यांनी स्वतःहून त्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद केलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की तुम्ही पीएम किसान योजनेसाठी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र नाहीत, म्हणून तुम्ही या योजनेमधून स्वतःहून बाहेर निघलेले आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ लागत नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही ही योजना बंद केलेली आहे. याचा अर्थ असा होतो त्यासाठी तुम्हाला व्हॉलंटरी सिलेंडर ऑफ पीएम किसान बेनिफिट्स या ऑप्शनवरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचं क्लिक करायचं नाहीत. इथं तुमच्या समोर हा ऑप्शन आहे, तुम्ही इथं बघू शकता. चुकूनही आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.